हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सर्व? तुमचं सर्वांचं पुन्हा एक वेळा स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मीज लाईफ अँड स्वामी सेवामध्ये. आज मी तुमच्यासाठी खूप सुंदर असा अनुभव घेऊन आली आहे. आजचा अनुभव एका ताईचा आहे. ह्या ताईंकडे एक वेळ अशी होती की 1000 रुपये यांच्याकडून भाडं दिलं जात नव्हतं आणि आज त्या ताईंनी स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने, स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने 55 लाखाचे घर घेतले. खूप छान अनुभव आहे यांचा आणि यांच्या जीवनामध्ये कसे उतार चढाव आले आणि यांच्या जीवनामध्ये स्वामी कसे आले आणि स्वामी आल्यानंतर यांच्यासोबत काय चमत्कार घडले आणि काय यांचे अनुभव आहे ते पूर्ण तुम्ही ऐका. आणि एक वस्तू अशी की स्वामी समर्थ महाराज तुमच्या आयुष्यातही असंच करतील. तुमची ही वेळ खराब आली असेल तर तुम्ही हारू नका, हिम्मत ठेवा आणि तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी लीन राहा. कारण ज्यांच्या आयुष्यात स्वामी त्यांना कशाचीच कमी नाही आहे आणि स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करणारच आहे. थोड्याशा परीक्षा ज्या असतात फक्त तुम्हाला त्या पार करायच्या आहे. चला तर ऐकूया त्या ताईचा अनुभव. ताईच सांगतात त्यांचे मिस्टर एका कंपनीत काम करत होते आणि अचानक त्यांची नोकरी बंद झाली. थोडंसं टेन्शन आलं, म्हणजे नोकरी चालू असताना अचानक बंद झाली म्हणून मला थोडं टेन्शन आलं की हे काय झालं म्हणून. आम्ही भाड्याच्या घरामध्ये राहत होतो आणि भाड्याच्या घरात राहणं तर भाडं एवढं काही जास्त नव्हतं, फक्त 1000 रुपये महिना भाडं होतं. पण 5-6 महिने निघून गेले आणि जे आपली बचत होती ते वापरली गेली. माझ्याकडे पैसे काहीच नव्हते. 4 महिन्याचं भाडं आमच्यावरती बाकी राहिलं होतं. एक वेळ तर अशी आली की जे मकान मालिक आहे त्यांनीच म्हटलं की तुम्हाला भाडं द्यायचं आहे की तुम्ही घर खाली करतात. थोडं टेन्शन आलं आता काय करायचं. तेव्हा गळ्यामध्ये जे मंगळसूत्र होतं ते मी गिरवी ठेवलं आणि मंगळसूत्राचे जे पैसे आले ते पैसे त्या मालकांना दिले आणि खूप टेन्शन चालू होतं. नवऱ्याला 6 महिने झाले नोकरी नाही, त्यांची नोकरी अचानक बंद झाली आणि माणसाला पण टेन्शन येतं. कारण पैसा रोज येत गेला, काही काम असलं तर आपलं मन शांत राहते. पैसा वगैरे काहीच नाही, पैशाबिना मनुष्य काहीच करू शकत नाही. आणि एक दिवस तर असा आला की माझे मिस्टर हे दारू पिऊन आले आणि खूप आमचे भांडणं झाले. मला खूप टेन्शन आलं. त्यानंतर मी आईकडे गेली. आईंना सर्व सांगितलं की असा असा प्रकार घडला आहे, नोकरी गेली आहे. ते तिला माहितीच होतं, फोनवरती बोलत होते तेव्हा. मग थोडं टेन्शन आलं मला. मी गुमसूम बसलेली होती. तेव्हा मला माझी आई म्हणाली की आपले जे गुरुजी आहे, जे पत्रिका पाहतात त्यांच्याकडे आपण जाऊया. मग आम्ही त्या गुरुजीकडे गेले आणि पत्रिका दाखवली. त्यांनी सांगितलं की तुम्हाला एक पूजा करावी लागेल, त्यानंतर तुमचं सर्व चांगलं होईल. आणि कसं असते, एखाद्या वेळेस आपलं सर्व वाईट चालू असलं, आपल्याला याच्यातून कसं निघायचं आहे त्याकरता आपण झटपट करत असतो. म्हणजे आपण असा मार्ग शोधतो की काहीतरी झालं पाहिजे आणि आपण लवकरात लवकर यामधून निघाले पाहिजे. माझं पण तसंच झालं. मी पण तोच विचार केला की पूजा सांगितली आहे तर करायची का. पण विचार म्हणजे ह्या की पूजाला खर्च किती लागणार. तेव्हा ते गुरुजी म्हणाले तुम्हाला 10,000 रुपये लागतील. थोडं टेन्शन आलं. पण माझी आई ती मला बोलली 5,000 रुपये मी तुला करून देते आणि बाकीचे 5,000 रुपये तू बचत गटामधून लोन घे, असं करून तू हे पूजा कर. मी एक विचार केला आणि मग असं वाटलं चला आई म्हणते तर करून पाहू द्या. कारण जे गुरुजी होते ते ओळखीचेच होते आणि असं वाटत होतं ते काही आपल्याला फसवणार नाही. पण ते म्हणतात ना, परिस्थिती खराब असली की विचारही खराब येतात डोक्यात. तसा प्रकार हा घडला. 10,000 रुपये त्यांना दिले, मिस्टरांना बोलवलं, ते सुद्धा आले. म्हणजे असे ते काही म्हणजे माझे जे मिस्टर होते ते असे काही वाईट नव्हते, पण प्रसंग आणि परिस्थिती हे माणसाला तोडून टाकते. त्याच्या कारण ते व्यसनाच्या अधीन झाले होते. पण तरी मी त्यांना सांगितले, ते त्यांनी ऐकले आणि ते पूजा करायला आले. पूजा विधी वगैरे झाली. त्यांनी सांगितलं की आता सर्व चांगलं होणार आहे तुमचं. मला थोडं पॉझिटिव्ह वाटलं की असं वाटलं आता विधी केलेली आहे आपण, आता सर्व आपल्या आयुष्यामध्ये चांगलंच घडेल. पण असेच थोडे थोडे दिवस गेले तरीही काही फरक पडला नाही. जे काम बनत होते तेही काम होत नव्हते. परिस्थिती अशी आली की माझ्या नवऱ्यांनी तर त्याला जी गळ्यामध्ये माळ दिली होती घालायला त्या गुरुजींनी तेच तोडून फेकली. 2 शिव्याही दिल्या मला आणि काहीच झालं नाही म्हणे, पूजा करून जास्तच उलटं होत आहे, बोलायला लागले. इतकं बरं झालं की मी त्यांना हे सांगितलं नाही की मी तिथे पैसे दिले होते. माझा विचार मनामध्ये चालू होता आणि माझा विचार मलाच खात होता की ते 10,000 रुपये तिकडे दिले नसते, जो लोन काढलं मी बचत गटाचं त्याच्यावरती मी घरमालकांना भाडं दिलं असतं तर आज माझं मंगळसूत्र हे गिरवी राहिलं नसतं आणि व्याजाचे पैसेही जास्तचे गेले नसते. खूप टेन्शनमध्ये होतो आम्ही. असा विचार करत होतो कसं होणार, मार्ग कसा लागणार. कारण नवऱ्याला नोकरी लागत नव्हती आणि दुसरं म्हणजे असं, जर का नोकरी नाही लागली, काही आवक नाही आली तर 2 दिवसांनी घराच्या बाहेर निघावं लागेल. रस्त्यावरती येऊन जाऊ अशी परिस्थिती आपली होऊन जाईल. आपण काय करू हे मला सुचतच नव्हतं. मग आमच्या शेजारच्या ज्या ताई होत्या मी त्यांच्याकडे गेली. त्यांना विचारलं की कुठे काही काम असेल तर सांगा, स्वयंपाकाचं काम असेल तरी मी ते करेल, मला काहीतरी तुम्ही काम सुचवा, मला खूप गरज आहे, अशी मी त्यांना विनंती केली. पण त्या ताई म्हणाल्या नाही म्हणे आता काही काम नाही, पण
त्या एक बोलल्या मला की बाजूचा जो फ्लॅट आहे तिथे 2 मुलं राहतात म्हणे, त्यांचा टिफिन वगैरे करायचा आहे, तर तुला करायचा असेल तर ते तू कर. प्रश्न मला ह्या पडला की आमच्याच खायचे वांदे होते, यांचा टिफिन मी कसा करू. पण तरीही मी माझ्या मिस्टरांना बोलली की काय करायचं आता, काही तर करावं लागेल, नाहीतर आपली खूप दशा खराब होणार आहे, भिकेचे डोहाळे लागतील आपल्याला जर का आपण काही काम नाही केलं तर. मग माझे मिस्टर म्हणाले करूया काहीतरी याच्यामधून. मग त्या 2 मुलांसोबत मी भेटली आणि त्यांना विचारलं टिफिनचं. ते हो बोलले. मी त्यांच्याकडून ॲडव्हान्समध्ये पैसे घेतले आणि जिथे मी किराणा आणत होती त्यांच्याकडे गेली, सामान आणला, थोडेसे पैसे मी त्यांना नगद दिले, बाकीचे उधार ठेवले आणि तसे टिफिन चालू केले करायला. 2चे 4 टिफिन झाले, 4चे 6 झाले, म्हणजे थोडं थोडं वाढत गेलं. पण एकदम असंही नाही की आमची परिस्थिती एकदम चांगली होऊन गेली म्हणून. त्रास आम्हाला पडतच होता, कारण थोड्याशा टिफिनवर ते काय होणार आहे त्याच्यावरती सर्व चालत होतं. त्याच्यामध्ये काय घराचं भाडं द्यायचं की घरामध्ये किराणा भरायचा की त्या टिफिनचा खर्च जो लागत होता, एक्स्ट्राचा टिफिनचा खर्च जो लागत होता तो पूर्ण करायचा. खूप टेन्शन येत होतं. तर एके दिवशी ज्या मुलांनी माझ्याकडून टिफिन बांधला होता तो आला. त्या दिवशी होता गुरुवार आणि त्यांनी सांगितलं की मला गुरुवारच्या दिवशी तुम्ही टिफिन नका देत जाऊ, कारण माझा उपवास असतो. तर मी त्यांना विचारलं मग तू साबुदाणा वगैरे खाऊ शकतो, तर मी त्याचा देते. तो नाही बोलला. नाही म्हणे मी स्वामी समर्थांचा उपवास करतो, मी काहीच खात नाही. मला थोडंसं तेव्हा असं वाटलं स्वामींचा उपवास, थोडे विचार आले, पण मी परिस्थितीच्या कारण इतकं लक्ष दिलं नाही. त्यानंतर असेच थोडे दिवस गेले. मग आमच्या शेजारच्या ज्या ताई होत्या त्यांच्या घरी काही ना काही धार्मिक प्रोग्राम हे राहायचेच आणि त्यांची परिस्थिती हळूहळू माझ्या डोळ्यासमोरच सुधारली. मग त्यांनी गुरुवारच्या दिवशी जे महालक्ष्मीचे उपवास असताना त्याचे उद्यापन त्यांना करायचे होते. त्या माझ्याजवळ आल्या आणि मला म्हणाल्या की तू आमच्या घरी ये, मला उद्यापन करायचे आहे महालक्ष्मीच्या उपवासाचे आणि माझे जे नातेवाईक आहे ते थोडे लांब राहतात आणि मला जेवण वगैरे सर्वांचं करायचं आहे, तर मला तू हेल्प कर, तू मला म्हणजे स्वयंपाक करू लाग, मी तुला 400 रुपये देईल. तर मी त्यांना बोलली तुमचं देवाचं काम आहे ना, तर मी पैसे वगैरे काही घेणार नाही, मी येईल तुम्हाला मदत करायला. मी त्यांच्या घरी गेली आणि त्यांचं घर पाहिलं. म्हणजे त्यांची परिस्थिती हळूहळू इतकी चांगली सुधरत गेली, ते स्वामी समर्थ महाराजांच्या कारण. आणि त्यांच्यावरती खूप स्वामींची कृपा होती. आधी त्यांचं पण थोडं प्रॉब्लेम चालले होते, पण जसे स्वामी त्यांच्या आयुष्यात आले तसे त्यांच्या जीवनामध्ये खूप चांगले बदल झाले. मी तिथे गेली आणि काय माहिती माझ्या डोक्यात स्वामी सेवा करण्याची इच्छा उत्पन्न झाली. तिथून मी घरी आली आणि मी मोबाईलवर ते सर्व सर्च करत होती गुरुवारविषयी. आणि मग त्यानंतर माझ्या डोक्यात असं आलं की मी आता गुरुवार करते, मी स्वामींचे गुरुवार चालू करायचे नक्की केले. मग जो मुलगा माझ्याकडे आला मी त्याला विचारले, जो गुरुवार करत होता बघा, तुम्हाला आधी सांगितलं ना, जो गुरुवार करत होता तो मुलगा माझ्याकडे आला. मी त्याला विचारले की बाबा तू गुरुवार कसे करतो, मला सांगणार का. तर तो म्हणाला हो मी तुम्हाला सांगेल, पण स्वामीचे गुरुवार करायचे असले तर आपल्याला फोटो ह्या स्वामींचा पाहिजे, तर तुमच्या घरामध्ये फोटो आहे का. तेव्हा माझ्या घरात तर फोटो नव्हता, कारण मी काही स्वामी सेवा करत नव्हते. मग मी त्यालाच सांगितले की तू माझ्याकरता फोटो घेऊन ये. तर त्याने फोटो घेऊन आला तो त्याच्या गावावरून. म्हणजे तो बोलला मला की मी हे गुरुवार माझ्या लग्नाकरता करतो, माझं लग्न जोडत नाही आहे म्हणून हे गुरुवार माझे चालू आहे. 21 गुरुवार सांगितले आहे मला, तुम्हाला किती करायचे आहे तुम्हीसुद्धा 21 गुरुवार करू शकता. मी तेव्हा नक्की केलं मग की मला पण गुरुवार करायचे आहे. आणि मी असे काही नक्की नाही केलं की मी 21 गुरुवार करेल की किती करेल, बस मी चालू करून दिले गुरुवार करायचे. आणि तो माझ्याकरता खूप चांगला निर्णय ठरला. त्यानंतर त्या मुलाने मला गावामधून एका केंद्रातून स्वामींचा फोटो आणून दिला आणि तेव्हा मला इतकं चांगलं वाटलं की तो मुलगा माझ्याकरता स्वामीच्या रूपातच आला, कारण त्याच्या कारणच माझे हे गुरुवार मी चालू केले करायला. आणि हळूहळू थोडं परिस्थितीमध्ये बदल आला. असं म्हणजे झालं असं की मला कधीच विचार येत नव्हता असा की मी स्टडी माझी पुढे चालू करू. पण त्यानंतर झाले असे की माझ्या डोक्यात एक विचार आला की मी माझे म्हणजे शिक्षण चांगले झाले आहे, माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं होतं. त्यानंतर मी विचार केला की मी स्टडी हे पुढे सुरू करते. आणि माझे मिस्टरसुद्धा हो बोलले. आमचे टिफिनचं जे काम होतं ते पण चालू होतं. थोडं टिफिनचं काम माझं चांगलं चालायला लागलं. मग मी एका ताईंना सांगितले रोजानी, म्हणजे 400 रुपये रोज देऊन एका ताईंना सांगितलं स्वयंपाक करायला, कारण मला आता अभ्यासही करायचा होता आणि स्वयंपाक करायचा होता. माझे मिस्टर फक्त टिफिन वगैरे नेऊन देत होते, बाकीच घरातला स्वयंपाक तर ह्या मीच करत होती आणि मला हे दोघे काम जमत नव्हते. तर मी एका ताईंना सांगितले आणि माझं हे शिक्षणाचं पण चांगलं चालू झालं, अभ्यास पण चांगला होत होता. 2 तास मी त्याला देत होती, बाकीचा वेळ माझा टिफिन बनवायमध्ये जात होता. मेहनत खूप चालू होती, पण स्वामीचं नामस्मरणही चालू होतं आणि गुरुवार माझे ते चालूच होते. त्यानंतर झालं असं की एका संस्थेमध्ये मी टीचर म्हणून लागली, पण तिथे पगार एवढा जास्त नव्हता आणि इकडे ह्या साईडला माझं जे टिफिनचं बिझनेस आहे ते पण थोडं चांगलंच वाढलं. त्यानंतर मी अजून 4 ताई ह्या माझ्या घरी बोलवल्या टिफिन बनवण्याकरता आणि आम्ही दुसरी जागा हे भाड्याने घेतली.
आणि तिथे आम्ही टिफिनचं हे व्यवसाय चालू केला। म्हणजे एका प्रकारे माझ्या मिस्टरांची नोकरी गेली होती, तर त्यांच्याकरता ह्या व्यवसायच एक नोकरीसारखा होऊन गेला। त्यांना काय करायचं तर ते फक्त टिफिन नेऊन देत होते आणि 4 ताई मी ज्या सांगितल्या होत्या आमच्या घरी काम करायला, त्या देखरेख पण व्यवस्थित करत होत्या आणि टिफिन पण व्यवस्थित बनवत होत्या। टिफिन बनवण्याची जी जिम्मेदारी माझ्यावरती होती ते थोडी कमी झाली आणि माझे मिस्टर हे टिफिन घेऊन जात होते आणि त्या ताई स्वयंपाक करत होत्या। आणि त्यानंतर मी जिथे नोकरी करत होती तिकडे माझा पगार वाढला आणि कायमस्वरूपी मला तिथे नोकरी लागली आणि पगार हा चांगला वाढला। हळूहळू आमचे थोडे चांगले दिवस यायला सुरुवात झाली। जसे मी गुरुवार चालू केले तसे हळूहळू माझी प्रगती व्हायला लागली आणि थोडी पैसे पण शिल्लक व्हायला लागले। त्यानंतर मी 55 लाखाचा रो हाऊस बुक केला। 5 लाख आम्ही तिथे नगद दिले आणि म्हणजे मला विश्वास बसत नव्हता की हा चमत्कार कसा काय घडला, कारण सेविंग चांगली आमची होत होती आणि असं आम्ही स्वप्नसुद्धा पाहिलं नव्हतं की आज आमची 1000 रुपये भरण्याची ऐपत नाही की आम्ही किराया 1000 रुपये देऊ। आणि आज स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने मी 55 लाखाचा रो हाऊस मी माझा बुक केला आणि जे म्हणजे स्वप्न पाहिले नव्हते ते स्वामी समर्थ महाराजांनी हळूहळू आमचे साकार केले। आमचं घर बनलं, आम्ही घरामध्ये राहायला गेलो। आमचा इथे व्यवसायही खूप चांगला चालायला लागला, माझी नोकरीही खूप चांगली मला मिळाली, त्याचा पगारही खूप चांगला येत होता। त्यानंतर आमच्या आयुष्यामध्ये जी एक कमी होती ते संतांची। आम्ही संतान प्राप्तीकरताही खूप ट्राय केलं पण नाही झालं। मग विचार मी ह्या केला की स्वामींनाही माहिती आहे की यांची परिस्थिती चांगली नव्हती आणि तेव्हा आपल्याला जर का म्हणजे 2 लोक जे आम्ही होते, मी आणि माझा नवरा, आमचेच खायचे वांदे होते, तर तिसऱ्या जीवाचं मी कसं पालनपोषण केलं असतं, म्हणून स्वामींनी मला संतान दिली नसेल। पण स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने मी तेही सेवा केली आणि त्यानंतर मला आता एक मुलगी आहे आणि आमचा संसार स्वामी आईच्या कृपेने खूप चांगला चालला आहे। पण माझं तेव्हापासूनचे जे गुरुवार चालू होते 3 वर्ष मी स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमध्ये होती। 3 वर्षापर्यंत मला थोडा त्रास पडला आणि त्यानंतर 4थ्या वर्षापासून हळूहळू माझे दिवस हे पलटले आणि मला संततीही आहे, मला एक मुलगी आहे, माझं घर एकदम व्यवस्थित आहे, आमचा व्यवसाय चांगला चालू आहे आणि स्वामी समर्थ महाराजांचे गुरुवार तेव्हापासून तर आतापर्यंत माझे चालूच आहे। मी ते गुरुवार बंद केलेच नाही आणि स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने आणि कृपेने आज आमच्या परिवारामध्ये खूप म्हणजे खूप प्रसन्न वातावरण आणि स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने एकदम घरामध्ये शांतता आहे। आता माझे मिस्टर दारूही पित नाही, आमच्या घरामध्ये पैशाचीही कमी नाही आणि स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने आज मी खूप म्हणजे खूप प्रसन्न आहेत। हा माझा अनुभव बघा, ताईंचा अनुभव किती सुंदर होता। परिस्थिती हे उतार चढाववाली येतच असते आपल्या जीवनामध्ये, सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख हे येतच असते। असं झालं तर कधीच हिंमत हारायची नाही, आपल्या स्वामींचे पाय इतके घट्ट पकडायचे की कधीच ते सोडायचे नाही। आणि हे बघा, मनुष्य कसा आहे ना, दुःखात असला ना तर स्वामी स्वामी करेल, थोडंसं सुख आलं तर तो स्वामीला विसरेल। तर कधीही स्वामींना तुम्ही दुःखात असा किंवा सुखात असा, स्वामींना नेहमी एकच प्रार्थना करा, स्वामी मी तुमचा आहे, तुम्ही माझे आहे आणि माझ्याकडून काही चूक झाली तर मला नेहमी स्वामी तुम्ही सद्बुद्धी द्या आणि माझ्याकडून कधीच असं काही घडू नका देऊ की तुम्हाला ते त्रास देईल किंवा तुम्हाला ते आवडणार नाही। आणि स्वामी समर्थ महाराज नेहमी माझा हात घट्ट पकडून ठेवा, स्वामींना हीच प्रार्थना करायची, कारण स्वामी समर्थ महाराजांना माहितीच आहे आपल्याकरता काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे। तर खूप सुंदर असा आजचा अनुभव होता आणि ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये स्वामी आले त्याला कशाचीच कमी राहत नाही। स्वामी समर्थ महाराज त्याच्या आयुष्यामध्ये खूप सुंदर असा बदलाव आणतात आणि व्यक्ती ह्या स्वामी समर्थ महाराजांची जितकी सेवा करतो तितका त्याचा जीवनाचा उद्धार होतो। तर आजचा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करा आणि असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडला असेल तर एक लाईक तर बनतं आहे, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका, श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। स्वामी सेवेकरी असणार तर नक्की मला कमेंट करा आणि असेच व्हिडिओ पाहण्याकरता बेल आयकनला प्रेस करा। तर झालेली छोटीशी सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। स्वामी समर्थ महाराज तुमची सर्वांची सर्व चांगली इच्छा पूर्ण करो अशी स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना। आणि तुम्हाला तुमचे अनुभव सांगायचे असतील तर मला कमेंट करा, तुमचेसुद्धा अनुभव मी ह्या चॅनलवरती शेअर करील। तर झालेली सेवा स्वामी यांच्या चरणी अर्पण। श्री स्वामी समर्थ।